आता एक महत्त्वाची बातमी, रशियाकडून तेल खरेदी करणारच केंद्र सरकारने या संदर्भात आता ठाम भूमिका आपली जाहीर केली आहे। नव्या इंधन दरवाढीबाबत अनिश्चितता जरी असली तरी आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मागच्या काही दिवसांपासून तेलाचे भाव ज्या प्रकारे उफाळी घेताना पाहायला मिळतात, अमेरिकेने भारतावर लादलेले निर्बंध व त्यामध्ये दिलेली तात्पुरती सवलत या मुद्द्यांचा विचार न करता भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे, असे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सोमवारी आंतर मंत्रालयीन सचिवांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले। अमेरिकेने भारतावरील निर्बंध लादण्यापूर्वी निर्बंध शिथिल झाले तेव्हाही आणि आत्ताही रशियाकडून कच्च्या तेलाची आपण खरेदी करतच आहोत, असेही शर्मा यांनी म्हटले। आखाती देशामध्ये ज्या प्रकारची सध्या परिस्थिती आहे त्याच दरम्यान रशियाकडून तेल खरेदी करणारच अशी ठाम भूमिका आता केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आली। सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबतचं वक्तव्य स्पष्ट केलं आहे। नव्या इंधन दरवाढीबाबत मात्र अद्याप अनिश्चितता आहे। रशियाकडून मात्र तेल खरेदी करणार या भूमिकेवरती केंद्र सरकार ठाम आहे। रशियाकडून पुन्हा एकदा तेल खरेदी सुरू केल्यानंतर नेमके काय परिणाम होतात, काय बदल होतात दरामध्ये, हे सुद्धा पाहणं अत्यंत आवश्यक आहे। महायुतीच्या समन्वय समितीची आज महत्त्वाची बैठक आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक होणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। विधान परिषदेच्या निवडणुकांच्या जागा महामंडळे यावर चर्चा पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पावसाळी अधिवेशनाच्या तत्पूर्वीच महत्त्वाच्या विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने या बैठकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं। आज संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।